गावाचं नाव डोंगरगाव. बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातलं एक साधंसुधं गाव, पण अंत करून ढवळून टाकणारं गुढ लपवलेलं गाव. इथं दरवर्षी हजारो मजूर ऊस तोडणीसाठी बाहेर गावाला जात असत. याच गावात राहत होती एक स्त्री, सारिका. ती सामान्य नव्हती. डोळ्यात एक प्रकारचा तेज होता, अंगात कामाचा झपाटा आणि मनात एक अस्वस्थ बेचैन होत असलेली भावना. तिचं लग्न झालं होतं रामकिसन नावाच्या मेहनती पण रागीट स्वभावाच्या माणसाशी. सुरुवातीला संसार सुरळीत चालला. 2 गोड मुलांची आई झाल्यावर मात्र सारिकाच्या आयुष्यातील साखर हळूहळू वितळू लागली. दिवस रात्र काम, पण पत्नीच्या भावना, तिच्या आशा अपेक्षा या त्याच्यासाठी निरर्थक होत्या. सारिकाचं मन अस्वस्थ होऊ लागलं होतं. दोघं ऊस तोडणीसाठी बाहेर गावाला जातात. दिवसभर ऊस तोडणी करून रात्री दमून भागून झोपायचे. पण या कठीण जगण्यात सारिकाला वाटायचं, हेच आयुष्य आहे का? तेव्हा तिच्या आयुष्यात आला तो गोरख, गावातला ट्रॅक्टर ड्रायव्हर. दिसायला रुबाबदार, बोलण्यात गोडवा आणि डोळ्यात भुरळ घालणारी नजर. सुरुवातीला तो फक्त ऊसाच्या फड्यावर यायचा ट्रॅक्टर भरायला. मग गप्पा सुरू झाल्या, हसणं, चिमटे आणि नजरा नजर. सारिकाच्या मनात हलकेच गोरुक बसू लागला. रामकिसनच्या अनावस्थेमुळे खचलेलं तिचं मन गोरखच्या बोलण्यानी फुलू लागलं. एक दिवस जेव्हा सगळे ऊसतोड मजूर कामात मग्न होते, तेव्हा गोरख आणि सारिका ऊसाच्या फडात हरवले. कोणालाही न समजेल अशा जागी दोघांचं संबंध प्रस्थापित झालं. त्या रात्रीपासून सारिका ऊसाच्या फडात गायब होऊ लागली. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर येताच ती गायब होत होती. गावात कुजबूज सुरू झाली. काही जण म्हणत होते सारिका बदलली आहे, पण कोणालाही खरी माहिती नव्हती. आपल्या पत्नीचे बाहेर कुणाबरोबर काहीतरी चालू आहे याचा थोडा कानोसा रामकिसन यांना लागला होता. एक रात्रीचा प्रसंग. रामकिसन आणि काही मजुरांनी लक्ष ठेवायचं ठरवलं. एक क्षण असा आला जेव्हा सर्वांनी दोघांना ऊसाच्या फडात अर्धनग्न अवस्थेत पाहिलं. रामकिसनच्या डोळ्यासमोर अंधारा आला. त्याच्या पत्नीने त्याच्यावरचा विश्वास, त्याचं नातं सगळंच लज्जास्पद केलं होतं. दुसऱ्या दिवशीच्या शर्मेच्या नजरामध्ये स्पष्ट दिसत होतं. रामकिसनने निर्णय घेतला, हा संसार इथे संपवायचा. सारिकाला काहीही वाटत नव्हतं. तिच्या दृष्टीने गोरख म्हणजे आता नवरा झाला होता. ती गोरख सोबत केज येथे भाड्याच्या खोलीत राहू लागली, 2 मुलांसह. गोरख बोलायचा, मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे. मी एकटा आहे, तुझ्यासाठी काहीही करू शकतो. सारिका स्वप्नात होती, एक नवा संसार, एक नवा नवरा आणि थोडं सुख. 2 वर्षे उलटून गेली, पण गोरखने लग्न केलं नाही. आता तो सारिकाला टाळू लागला होता. फोनला उत्तर नसायचं, घरी उशिरा यायचा. सारिकाच्या मनात शंका आली आणि एक दिवस तिने शोध घेऊन गोरखचं गुपित उघडलं. तो आधीच लग्न केलेला पुरुष होता आणि त्याला 2 मुलंही होती. हे बघून सारिकाच्या पायाखालील जमीनच सरकली. माझ्या बरोबर खेळ खेळलास, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. माझ्या मुलांचं काय? सारिकाचा आवाज थरथरत होता. गोरख शांतपणे म्हणाला, लग्न नाही करता आलं, पण मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. सारिका थरथरत होती. तिच्या डोळ्यातून घृणा, वेदना आणि बदला ओसंडून वाहत होता. मी पोलिसांकडे जाईल, ती ओरडली आणि तिने तसं केलंही. गोरख जाधववर फसवणुकीचा आणि 2 वर्ष शरीर संबंध ठेवून लग्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गावात पुन्हा एकदा कुजबूज सुरू झाली, पण आता ते शोक होतं. लोक म्हणत होते, पती होता, संसार होता, पण ऊसाच्या फडात केलेल्या एका चुकीमुळे सारिकाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सारिका आता एकटी होती. रामकिसन पुन्हा तिच्याकडे वळलाच नाही. गोरख तुरुंगात गेला, पण ती फसवणूक, ते फसलेलं प्रेम आणि समाजाच्या नजरा या सगळ्यांनी सारिकाचं आयुष्य विदीर्ण करून सोडलं होतं. ती आता कामाला जाते, पण कोणाच्याही डोळ्यात नजर मिळवत नाही, कारण आता तिला तिची चूक कळली होती. जगात प्रेम आवश्यक आहे, पण विश्वास, प्रामाणिकपणा आणि संयम हे प्रेमाचे खऱ्या अर्थाने मूल्य आहे.
सारिका आज जिवंत आहे, पण तिचं आयुष्य एका प्रेतासारखं वाटतं आणि म्हणूनच ही गोष्ट आम्ही तुमच्या समोर आणली. कारण सत्य कितीही उसाच्या फडात लपवलं तरी एक दिवस उघड होणारच होतं. या घटनेबद्दल आपलं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.